1,00,000 कोटी रुपयाची योजना आहे, पण 85% शेतकऱ्यांना माहितच नाही की यामध्ये काय काय मिळू शकतं. ऍक्च्युली शेतकरी राबतो, घाम गाळतो, पण पैसा मात्र मधला दलाल खाऊन जातो. का तर नाईलाजाने कमी भावामध्ये शेतकऱ्याला माल विकावा लागतो. का तर ठेवायला जागाच नाही. आणि इथंच शेतकऱ्याची एक नवीन योजना चालू होत्या, ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, AIF योजना. ह्या योजनेतनं काय काय मिळतं माहितीये का? कोल्ड स्टोरेज, गोदाम, पॅकिंग युनिट, पॉली हाऊस, मशरूम शेती, सोलार पंप, यासाठी थेट कर्ज आणि फंडिंग. आणि सगळ्यात भारी काय माहितीये का? 2 कोटीपर्यंतच्या कर्जावर 3% पर्यंत सवलत, ते पण 7 वर्षापर्यंत. आता याचा फायदा काय होतो? पीक साठवून ठेवता येतं, मालाची किंमत वाढली तरच विकता येतं, एखादी प्रोसेस करून मालाची किंमत वाढवता येते, आणि व्याज सवलतीमुळे EMI पण कमी बसतोय. पण इथं थोडं सावध राहायला लागते, कारण प्रत्येक योजनेची काहीतरी काळी बाजू असते. हे कर्ज आहे, फुकटची मदत नाही, हे परतफेड करावीच लागणार आहे. बँक आधी सर्व व्याज घेते आणि नंतर सबसिडी ऍडजस्ट करते. प्रोजेक्ट फसला तर EMI थांबत नाही. पेपर वर्क, DPR, कोलॅटरल सगळं लागतं. बरेच जण फ्री लोन आहे म्हणून अर्ज करतात आणि नंतर अडकतात. म्हणून आधी समजून घ्या आणि नंतरच त्यामध्ये उडी मारा. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल AIF कर्ज कोण घेऊ शकतं, कोणी घेऊ नये, कोणते प्रोजेक्ट सेफ आहेत, कॉमन चुका आणि त्यापासून कसं वाचायचं, तर कमेंटमध्ये लिहा फुल व्हिडिओ. याचा संपूर्ण डिटेल्ड व्हिडिओ मी युट्यूबवर टाकतो. तुम्ही पेजवर नवीन असाल तर आत्ताच फॉलो करा. अशा नवीन नवीन माहिती आपण रोज घेऊन येतात.